आयात निर्यात संदर्भातील जी-एस-टीचे नियम काय सांगतायत? हं. आयात निर्यात संदर्भात जर सांगायचं झालं, हं, तर त्यामध्ये सरकारचं एक धोरण आहे, हं. की सरकारला परकीय चलन सर्वात जास्त प्रिय आहे. बरोबर. परकीय कारण चलन त्याच्यावर जिथून जी-डी-पी. येतं, हं, तिथं सरकार प्रत्येकाला सूट देतं हं. आणि आयातमध्ये परकीय चलन मिळत नाही. निर्यातीमध्ये ते निर्यातीमध्ये जास्त मिळतं. मिळतं. बरोबर. मग आता गव्हर्नमेंटनी काय केलं, की निर्यातीमध्ये तुम्हाला जी-एस-टीची सूट दिलेली आहे. पण त्याच्यामध्ये डायरेक्ट सूट न देता त्यांनी 2 पर्याय ठेवलेले आहेत. हं, पर्याय एक असा आहे, की तुम्ही सप्लाय करा, मटेरियल सप्लाय करा किंवा एक्सपोर्ट करा. तर त्या केसमध्ये तुम्ही जी-एस-टी पे करा हं, आणि त्याच्या नंतर रिफंड घ्या. रिफंड अशासाठी, की तुम्ही पहिला प्रोसिजर फॉलो केली आहे की नाही, जे नियमात बसतंय त्याप्रमाणे सप्लाय किंवा एक्सपोर्ट केलाय की नाही, त्याची शहानिशा करून तुम्ही हं. रिफंड घेऊ शकता. पर्याय नंबर 2, की जिथं जी-एस-टीचं पेमेंट न करता तुम्ही एक्सपोर्ट करायचं आहे. पण बरोबर. त्यासाठी तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यावं लागतं. एक अंडरटेकिंग द्यावं लागतं, की मी हा जो सप्लाय हा नियमात राहूनच करणार आहे. मग ज्या ठिकाणी तुम्ही नियम फॉलो नाही करत, तुम्हाला तिथं जी-एस-टी डिमांड किंवा नोटीस येऊ शकते, की तुम्ही त्या नियमांचं उल्लंघन केलंय. तुम्ही डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग दिलंय, त्याचं फॉलो झालेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला आम्ही डिमांड का करू नये, अशी नोटीस पण तुम्हाला येऊ शकते, की टॅक्स का लावू नये. तर ते तुम्हाला ऑप्शन आहे. पण तिथं तुम्हाला जी-एस-टीचं पेमेंट करायची गरज नाही पडत. हा झाला निर्यातीचा आणि हं, मेन त्याच्या कंडिशन्स आहेत, की तुम्ही परकीय चलन आणा, तर तुम्हाला आम्ही सूट देऊ. जर परकीय चलन येत नसेल, तर तुम्हाला सूट दिली जात नाही. म्हणजे तुम्ही इंडियन रुपीजमध्ये जर बिलिंग केलं, तर हं. कदाचित तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार मिळणार नाही. नाही. कारण मेन काय आहे? परकीय चलन. परकीय चलन. आणि दुसरा मुद्दा आयातीवरती जो विषय येतो. आता आयात आपण जेव्हा करतो त्यावेळेला काही देशांकडे मटेरियल जे आहे ते स्वस्तामध्ये जे भारतापेक्षा कमी किमतीनं मिळतं. बरोबर. मग अशा वेळेला भारतामध्ये जर मटेरियल येतंय आणि त्याला जर तुम्ही स्वस्त जर खरेदी करत असाल, तर भारतामधलं मार्केट कदाचित कोसळू शकतं. मग हं. त्यासाठी एका लेव्हलला आणण्यासाठी त्याच्यावरती जी-एस-टी आकारणं गरजेचं आहे. बरोबर. जेणेकरून जी-एस-टी आकारल्यानंतर त्या वस्तूची किंमत आणि भारतामध्ये मिळणाऱ्या वस्तूची किंमत सेम होते. आणि त्याच्यासोबत अजून एक टॅक्स जो कस्टम ड्युटीच्या मार्फत लावला जातो हं, किंवा त्याच्यासोबत जो असतो, तो एक टॅक्स त्याच्यासोबत जी-एस-टी सोबत लागला जातो. त्याच्यामुळे भारतातली वस्तू आणि परदेशातून येणारी वस्तू यांच्या किमतीमध्ये जास्त तफावत नसते. त्याच्यामुळे आयातवरती जी-एस-टी आकारला जातो, पण त्याला कंडिशन्स आहेत. बरोबर. तुम्ही त्याचं बेनिफिट घेऊ शकता जर तुम्ही सेल केला तर. तर तिथं तुम्हाला बेनिफिट त्याचा घेता येतो. म्हणजे जी-एस-टी तुम्ही पे केला, तर आम्ही तुम्हाला बेनिफिट देऊ आणि जर एक्सपोर्ट केला, तर आम्ही तुम्हाला विदाऊट जी-एस-टी सप्लाय करायला परमिशन देऊ.